गई इंदिये सुकाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संयम दंसन लेसा, भविया संमत सन्नी आहारे, गुणजीवा पज्जती, पाणासन्नाय मग्गणा ओय, उव ओगो वियकमसो, विसंतु परुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजू आसव्वे, गहनादियेण भणिया, कमेण 24 ठाणानी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आम्ही बघतो आहे आणि गुणस्थान मार्गणा हे प्रकरण आमचं सुरू आहे. गुणस्थानामध्ये 5 पर्यंतची गुणस्थानं आपण बघितली. देशविरत, श्रावकाची पद, श्रावकांचं गुणस्थान हे 5वं गुणस्थान. 5व्या गुणस्थानात चारित्र जीवाचं क्षायोपक्षमिक चारित्र, 8 कषायांचा अनंतानुबंधी आणि अप्रत्याख्यानावरण या 8 कषायांचा जीवनात अनुदय आणि बाकी 8 कषायांचा आणि 9 कषायांचा सद्भाव, अशा प्रकारचं हे क्षायोपक्षमिक चारित्र आहे. देश चारित्रधारी जीव हा नरक गतीतला, तिर्यंच गतीतला आणि मनुष्य गतीतला, 2च गतीतला असू शकतो. नरक गतीत किंवा देवगतीमध्ये कोणताही जीव संयम धारण करू शकत नाही. भोगभूमीत जीव कुणीही संयमी बनू शकत नाही. ते तर कर्मभूमीमध्ये हे जीव, तिर्यंच गतीतील संधी पंचेंद्रिय जीव आणि मनुष्य हे मात्र देशसंयमी बनू शकतात. अशा अनेक विशेषता आपण 5व्या गुणस्थानाच्या संदर्भामध्ये बघितल्या. तसा 5वा गुणस्थानाचा विस्तार अति विस्तृत आहे. जर आम्ही 11 प्रतिमांचं स्वरूप तिथे पाहिलं तर 5व्या गुणस्थानाचा विस्तार खूप मोठा होतो. किंवा 12 अनुव्रतांचं स्वरूप जर आम्ही बघितलं, 5 अनुव्रते, 3 गुणव्रते आणि 4 शिक्षाव्रते, तर हेही स्वरूप खूप मोठे होऊ शकतं. एवढा भाग जर आम्हाला पाहायचा असेल तर आम्हाला रत्नकरण शावकाचार मधल्या 4थ्या पासून 7व्या पर्यंतचे 6व्या पर्यंतचे अध्याय पाहावे लागतात. श्रावकांची अनुव्रत कोणती, त्याचे अतिचार कसे आणि श्रावक जीवनामध्ये परिपूर्णता येण्यासाठी आणि मुनींच्या जीवनात परिपूर्णता येण्यासाठी सल्लेखनेचं प्रकरण, 11 प्रतिमांचं वर्णन, हे सगळं आम्हाला रत्नकरण शावकाचार मध्ये डिटेल मध्ये अभ्यास करायला मिळतो. आम्ही बघतो आहे प्रमत्त संयत 6वं गुणस्थान. या 6व्या गुणस्थानाचं नाव आहे प्रमत्त. प्रमत्त याचा अर्थ प्रमाद जीवनात असणं आणि 6व्या गुणस्थानापर्यंतच प्रमाद जीवनात असू शकतं. पुढची गुणस्थानं ही अप्रमत्त आहे. म्हणून या ठिकाणी प्रमत्त हा शब्द अंत्यदीपक म्हटल्या जातो. आणि काल आपण फरक बघितला. पहिल्या गुणस्थानामध्ये ही प्रमाद आहे आणि 6व्या गुणस्थानामध्ये ही प्रमाद आहे. सम्यक दृष्टीच्या जीवनात मुनी अवस्थेत असलेला प्रमाद या सगळ्यांमध्ये तरतमता असणार आहे. असंयमीच्या जीवनात हा प्रमाद याचा अर्थ स्वेच्छाचार प्रवृत्ती, आळस, निद्रा, स्नेह, अतोनात असणं हा प्रमाद आहे. मुनींच्या जीवनात तो प्रमाद नाही, पण त्यांच्या जीवनामध्ये अशुभ शुद्धातून शुभामध्ये ते आले, हा त्यांच्या जीवनामध्ये प्रमाद म्हटल्या जातो. अशा प्रकारे आपण प्रमत्त संयत याची फोड बघितलेली होती. प्रमत्त संयत गुणस्थानवरती जीव निश्चितपणे मनुष्यच असावा लागतो, कर्मभूमीच मनुष्य असावा लागतो आणि त्यातही तो मुनी पदधारी असावा लागतो, मुनी अवस्था त्याची असावी लागते. अशा तऱ्हेने हे आपण बघितलं. आता आपण चार्ट बघू प्रमत्त संयत गुणस्थानाचा. गती कोणती राहील? गती असणार आहे मनुष्य गतीच असणार आहे. मनुष्य इंद्रिय
इंद्रिय कोणते असतील, किती असतील? संज्ञी पंचेंद्रिय. पंचेंद्रियच आहे. पंचेंद्रिय. काय? काय? त्रस काय? त्रस काय? योग पूर्ण 15 पण या नाही. गुणस्थानात मरण संभवनीय नाही आहे. अच्छा, मरण संभवनीय मिश्र नसल्यामुळे नाही आणि आम्हाला आहार द्विक नाही. आहारक द्विकाची सुरुवात झाली आहे इथे. आहारक द्विक असू शकतो या ठिकाणी. औदारिक मिश्र, वैक्रियक मिश्र आणि कारमाण काय योग, हे 3 योग इथे असणार नाही. 4 मनाचे राहतील, 4 वचनाचे राहतील, औदारिक राहील, आहारक मिश्र राहील, असे हे 3. आणि वैक्रियक राहणार नाही, वैक्रियक मिश्र राहणार नाही, नंतर औदारिक मिश्र राहणार नाही आणि कारमाण राहणार नाही. कारण हे गुणस्थान मरण अपेक्षेने नाहीच आहे, घटितच होत नाही. कारण 6व्या गुणस्थानामध्ये मुनींचं समाधी आहे की नाही आहे? 6व्या ह्याच्यात आहे. मग आम्ही कसं म्हटलं की 6व्या गुणस्थानात मरण नाही, म्हणजे मिश्र लागत नाही? कोणत्या अपेक्षेने? कारण या ठिकाणी लक्षात घ्यायचं, सूक्ष्म कथन आहे. मनुष्य पर्याय जोपर्यंत उदयात आहे तोपर्यंतचा जीव तो हा संयमी आहे. तो जीव 6व्या गुणस्थानवरती मुनी आहे. पण जसं त्याला मरण आलं याचा अर्थ काय? दुसऱ्या आयुचा उदय सुरू झाला. दुसऱ्या आयुचा उदय कुठे होणार आहे? मनुष्य आता मुनी आहे, आयुचा उदय आला तर कोणत्या आयुचा उदय येणार आहे? देवायुचा. निश्चितपणे देवायुचा उदय येणार आहे. देवायुचा उदय आला याचा अर्थ गुणस्थान 4थं झालं, म्हणजे विग्रह गतीमध्ये 4थं गुणस्थान झालं. त्यामुळे 6व्या गुणस्थानात मरण नाही या अपेक्षेने म्हणता येऊ शकतं. शेवटच्या क्षणापर्यंत जोपर्यंत मनुष्य आयु विद्यमान आहे तोपर्यंत 6वं गुणस्थान, नवीन आयुचा उदय झाला म्हणजेच मरण झालं की 4थं गुणस्थान. अशा तऱ्हेने म्हणून या ठिकाणी सांगितलं की मिश्र नाही आणि कारमाण नाही आणि वैक्रियक पण नाही. म्हणून या ठिकाणी 4 योग आम्हाला कमी करायचे आहे. एक वैक्रियक मिश्र, कारमाण आणि औदारिक मिश्र, आणि 3 योग राहतील. एक तर आहारक द्विक इथे होणार आहे, कारण एखादे मुनी ज्यांनी आहारक शरीर आणि आहारक अंगोपांगचा बंद केला आहे त्या मुनींना आहारक पुतळा याच गुणस्थानात बाहेर पडतो, म्हणून आहारक द्विक इथे राहू शकतं आणि औदारिक तर आहेच. अशा तऱ्हेने इतके योग त्यांना राहतील. 4 मनाचे, 4 वचनाचे आणि 3 कायेचे. वेद किती राहील? तिन्ही वेद सर्वसामान्यपणे राहील. पण परत या ठिकाणी लक्षात ठेवायचं एक प्रकरण की स्त्री आणि नपुंसक वेद असेल तर आहारक द्विक योग म्हणजे हा काय योग त्याला असणार नाही. पर्टिक्युलरली प्रश्न विचारला, समजा की आहारक शरीरवाल्याला वेद किती राहतील, तर एकच उत्तर द्यावं लागेल, पुरुष वेद. म्हणून हे सामान्य कथन आहे आणि याच्यामध्ये पण आपल्याला विशेष लक्षात घ्यायचं, कशाय किती राहतील. कशाय 25 सामान्य अपेक्षा नाही, 25 नाही, म्हटलं तर 25 12 तर नाही, हे कमी गेलेच. होती. 12 कमी, अनंत 4 अनुबंधी कशाय गेली, आणि 9 अप्रत्याख्यानावरण कशाय, क्षणावरण 13. गेलं आणि प्रत्याख्यानावरण 13 कशाय राहतील. 12 कषायांचा त्यांना उदय असतच नाही, म्हणून 12 कषायांचा अनुदय, 4 संज्वलनचा उदय आणि 9 नो कषायाचा उदय. ज्ञान 5वं 6वं गुणस्थान आहे ना, मतिशुद्ध, आणि 6वं गुणस्थान मतिश्रुत अवधी अवधी ज्ञान आणि आणि मनपर्याय ज्ञान पण असू मनपर्याय. शकते. मनपर्याय ज्ञानही असू शकतं. मुनी असतील तर मनपर्याय ज्ञान त्यांना असू शकतं. म्हणून 4 ज्ञान परत विशेषता तीच लावायची. मनपर्याय वाल्याला पुरुष वेदच राहील. संयम सामायिक छेदोपस्थापना परिहार विशुद्धी छेदोपस्थापना आणि परिहार विशुद्धी. परत परिहार विशुद्धी पुवेद वाल्यालाच राहते परत. आणि दर्शन
तीन चक्षु अचक्षु अवधी. तीन चक्षु अचक्षु आणि अवधी दर्शन. लेशा लेशा शुभ लेशा तीन. तीन शुभ लेशा. भव्य भव्यच असेल. भव्यच आहे. सम्यक्त्व तिन्ही शायक्षमिक शाईक आणि उपशमिक. क्षायिक औपशमिक तिन्ही सम्यक्त्व राहू शकतील. क्षायोपशमिक क्षायिक आणि औपशमिक. संज्ञी संज्ञीच असेल. संज्ञीच आहे. आहारक आहारकच आहे. आहारकच आहे. गुणस्थान स्वकीय. स्वकीय. हा. समास संज्ञी पंचेंद्रिय. संज्ञी पंचेंद्रिय. पर्याप्ती पर्याप्ती साही. साही पर्याप्ती. प्राण 10 पण राहू शकतात आणि आहारक मिश्र जर असेल तर मग 7 राहतील. हा 7 राहतील. म्हणजे आहारक मिश्रवाल्याला 7 प्राण. आहारक पुतळा निघाला तर राहू शकतात. एरवी जर मुनी असतील तर त्यांना 10 प्राण लावायचे. पण आहारक वृद्धी प्राप्त आहे आणि आहारक पुतळा जर त्यांच्या मस्तकातून बाहेर पडत असेल तर मात्र त्याला 7 प्राण लावायचे. कोणते प्राण कमी करायचे? श्वासोच्छ्वास, भाषा, वचनबल आणि वचनबल आणि मनोबल. मनोबल, वचनबल आणि श्वासोच्छ्वास 3 कमी करायचे. संज्ञा चारी पण. उपयोग 7. 4 ज्ञानोपयोग 3 4 दर्शन. आणि 3 7. 4 आणि 3 7 उपयोग. ध्यान रौद्र ध्यान. आता इथे 5व्याच गुणस्थानात रौद्र गेले आहे. रौद्र गेले आहे 5व्यातच. अर्थामध्ये 3च राहतील. हा 6व्यामध्ये निदान नावाचा अर्थध्यान नसते म्हणून 3 अर्थध्यान आणि 4 धर्मध्यान. आश्रव आश्रमामध्ये 13 कषाय आणि 11 योग. आणि 11 योग असे 24 प्रकारचे आश्रव राहतील. जाती मनुष्य संबंधी 14 लाख. मनुष्य गती संबंधी 14 लाख जाती आणि मनुष्य गती संबंधी 14 लाख कुलकोटी. मनुष्य गती संबंधी. आता भाव किती राहतील या गुणस्थानात? प्रमत्त संयत गुणस्थानात भाव किती राहतील? औपशमिक सम्यक्त्व 1 राहील. क्षायिक सम्यक्त्व राहू शकते 2. याच्यात एकच राहील. हे 4 सुज्ञान क्षायिक मध्ये. 3 दर्शन. क्षायोपशमिक भावामध्ये 4 सुज्ञान. क्षायक्षमिक भावामध्ये 4 सुज्ञान 3 कुज्ञान. आपल्या 3 दर्शन 7. त्याच्यानंतर 5 लब्धी. 5 लब्धी 12. क्षयक्षमिक चारित्र. सम्यक्त्व क्षायोपशमिक चारित्र. कोणतं? सकल संयम. सकल संयम म्हणजे क्षायोपशमिक चारित्र. आणि सम्यक्त्व क्षायोपशमिक पण असू शकतं. म्हणजे देश संयम कमी करायचा आणि 3 कुज्ञान कमी करायची. 18 मधले 4 कमी करायचे. 18 मधून 4 कमी करायचे म्हणजे 14 भाव राहतील. आता या ठिकाणी जे सकल संयम आम्हाला घटित करायचं आहे इथे चारित्र कोणतं आहे? 6व्या गुणस्थानात चारित्र त्यांचं मुनींचं चारित्र कोणतं असतं? क्षायोपशमिक. क्षायोपशमिक. कसं कराल क्षायोपशमिक घटित? इथे 4 संज्वलन प्रकृतींचा उदय आणि बाकीच्या 12 प्रकृतींचा अनुदय राहील. आता पण कशी व्याख्या सांगायची? की वर्तमान काळी उदयात येण्या योग्य. हे तर नक्की जोडायचंच. या 12 प्रकृतींच्या काय सर्वघाती स्पर्धकांचा. हे सर्वघाती स्पर्धक आहे म्हणून या सर्वघाती स्पर्धकांचा अनुदय नाही, याला म्हणायचं उदयाभावी क्षय. अनुदय आणि उदयाभावी क्षय मध्ये फरक काय आहे?
अनुदय म्हणजे त्याचा उदयच नाही अनुदय हे म्हणजे आम्ही गृहीत सत्तेत आहे धरलं. पण उदयात नाही आलं. उदयात हा. नाही आला. आणि उदयाभावी क्षय मध्ये काय लावायचं की त्याचा उदय येणार की होता, उदय नाही आहे म्हणून क्षय, पण नाही, पण उदय त्याचा येणार क्षय होता झाला. पण एक समय आधी तो उदय 12 प्रकृती रूप न ठेवता संज्वलन रूपाने परिवर्तित करून घेतला. याला उदयाभावी क्षय म्हणायचं. व्याख्या क्लिअर झाली का? हे असं प्रत्येक अनुदय समयातच आणि होत राहील ना. हो, प्रत्येक समयात हे होत राहतं. जोपर्यंत क्षयोक्षमिक भाव घटित करतो तोपर्यंत हे लावायचंच. ते कर्म त्या प्रकृतीरूप परिणमित होतं आणि मगच उदयात येतं. यालाच म्हटलेलं आहे उदयाभावी क्षय. किंवा दुसरा शब्द यासाठी ठेवला, परमुखाने उदयात येणे. परमुखाने उदयात आलं. हे 12 आहे त्याचं उदयावलीत पण ते विद्यमान आहे. पण उदयावलीत येताना एक समय आधी बदललं, म्हणजे उदयात नाही आलं. उदयावलीत आहे पण उदयात नाही. त्याच्या एक समय आधी बदलून उदयात आलं. याला म्हणायचं उदयाभावी क्षय. आणि क्षयोक्षमामध्ये परमुखाने उदय हा शब्द ठेवलेला नाही. त्या ठिकाणी शब्द जो ठेवलेला आहे तो उदयाभावी क्षय हा शब्द ठेवलेला आहे. म्हणून वर्तमान काळी उदयात येण्यायोग्य ज्या ह्या अनंतानुबंधी अप्रत्याख्यानावरण आणि प्रत्याख्यानावरण या 12 कषायांच्या सर्वघाती स्पर्धकांचा उदयाभावी क्षय. पुढे दुसरी स्टेप. दुसऱ्या स्टेप मध्ये भविष्यकाली उदयात येण्यायोग्य या 12 प्रकृतींचा सद्वस्थारूप उपशम. सद्वस्थारूप उपशम याचा अर्थ नेमका काय कळला? सद्वस्थारूप उपशम म्हणजे त्यांनी मध्येच उदीर्णायोग्य होऊन उदयात येऊ नये. जिथे आहे तिथे त्यांनी स्टॉप थांबावं, तिथेच राहावं. याला म्हटलेलं आहे सत अवस्था. सत्तेत आहे अशी अवस्था आणि यालाच म्हटलं उपशम. इथे अंतर्करण उपशम गर्भित नाही. इथे फक्त सत्तेत आहे, उदयात नाही. हा उपशम सद्वस्थारूप उपशमात अभिप्रेत आहे. म्हणून ते कर्म परमाणू उदीरणेला अयोग्य झाले. हा त्या ठिकाणी उपशम आहे. दुसरी स्टेप की भविष्यकालीत उदयात येण्यायोग्य सर्वघाती स्पर्धकांचा सद्वस्थारूप उपशम. आणि वर्तमान काळामध्ये कशाचा उदय? संज्वलनच्या देशघाती स्पर्धकांचा उदय. कारण संज्वलन प्रकृतीमध्ये सर्वघाती स्पर्धक पण आहे आणि देशघाती स्पर्धक पण आहे. बाकीच्या 12 कर्म प्रकृती सगळेच्या सगळे स्पर्धक सर्वघातीच आहे, पण संज्वलन मध्ये देशघाती आणि सर्वघाती आहे. आता 6व्या गुणस्थानात संज्वलनच्या देशघाती प्रकृतींचा उदय असतो. अशी जी कर्माची अवस्था झाली, ही असताना जीवाचा जो महाव्रत प्रमाद सहित महाव्रत पाळण्याचा परिणाम आहे. प्रमाद लागलेला आहे पण महाव्रत पाळतात आहे असा जो जीवाचा परिणाम आहे ते त्याचं क्षयोपक्षमिक चारित्र्य म्हटल्या जातं. ही व्याख्या क्षयोपक्षमाची. म्हणून सकल संयमी इथे हा घटित करायचा. आता औदैक भाव किती राहतील? 1 गती, 4 कषा, 3 लिंग, 3 वेद, 3 औदैक औदैक अज्ञान, 3 लेशा, 3 लेशा, असिद्धत्व, असिद्धत्व. आता असंयम नाहीये म्हणून असंयम इथे लावायची गरज नाहीये. म्हणून असंयम निघाला. आणि 1 गती, 4 कषाय, 3 वेद, औदैक ज्ञान, असिद्धत्व आणि 3 लेशा हे औदैक भाव राहतील. आणि पारिणामिक भावामध्ये 2च भाव राहतील, जीवत्व आणि भव्यत्व. हे 2 पारिणामिक भाव राहतील. या गुणस्थानाचं उपादान कारण काय आहे? 6व्या गुणस्थानाचं उपादान कारण काय आहे? 7व्या कारणात आपण 7व्या गुणस्थानातील
सातव्या गुणस्थानातून सहाव्या एक गुणस्थानात समय पूर्व, येत असतानाचा अनंतर एक समय पूर्व पूर्व, अनंतर पूर्व, परिणाम, परिणाम आणि हे त्याचं उपादान कारण. उपादान कारण. आता या गुणस्थानात अजून कुठून कुठून जाऊ शकतो का पहा, ट्रेस करा थोडस. पाचव्यातून सहाव्यात जाऊ शकतो का? हो अं? हो जाऊ शकतो. नाही, सातव्यातूनच सहाव्यात जाईल ना. पाचव्यातून सहाव्यात कोणताही जीव जात नाही. नाही, म्हणून पाचव्यातून जाईल तर सातव्यातच जाईल, चौथ्यातून जाईल तर सातव्यातच जाईल, पहिल्यातून जाईल तर ही सातव्यात जाईल. म्हणजे सहावं गुणस्थान उतरतानाच गुणस्थान आहे, म्हणून त्याचं उपादान कारण सातव्या गुणस्थानातून पतित होत असतानाचा शेवटच्या समयातला परिणाम हे त्याचं उपादान कारण. क्लिअर? अंतरंग निमित्त कारण. अंतरंग निमित्त कारण आत्ता लावलंच आपण. क्षयक्षम, 12 कषयांचा अनुदय आणि संज्वलनचा उदय, उदय. अशी ही कर्माची अवस्था आहे. त्याचं झालं अंतरंग निमित्त कारण. याचा काल किती आहे सहाव्या गुणस्थानाचा? अंतर्मुहूर्त. अंतर्मुहूर्त म्हणजे अंतर्मुहूर्त कसा की सहाव्या आणि सातव्या अशा गुणस्थानात त्याचं चढ उतार सारखं सुरू असते, या दृष्टीने त्याचा काळ अंतर्मुहूर्त आहे. आणि सहाव्या सातव्या गुणस्थानाचा काळ मिळून, समजा काळ लावायचा असेल 2 गुणस्थानाचा मिळून की सहाव्या सातव्यात तो जातो आहे, असा काळ जर पाहिला तर मुनिपद त्यांच्या जीवनात किती काळ राहू शकतं? मॅक्झिमम 1,00,000 कोटी पूर्वला 8 वर्ष कमी. बरोबर. 1 कोटी पूर्व, त्याच्यातून 8 वर्ष आणि अंतर्मुहूर्त कमी, एवढा काळापर्यंत सहाव्या सातव्या गुणस्थानात जीव निरंतर राहू शकतो. म्हणून हा मुनिपर्ययीचा हा उत्कृष्ट एक काळ. अंतर्मुहूर्त का बरं घेतला अजून? कारण वेळ पाहिजे तेवढा अंतर्मुहूर्त पर्यंत सहाव्यातून जायला. ते जे करण परिणाम करतो की नाही, तो जेव्हा 8 वर्षाचा झाल्यानंतर करण परिणाम करतो, करण परिणाम केल्यानंतर त्याला तेवढा तो कालावधी लागतो अंतर्मुहूर्ताचा, म्हणून अंतर्मुहूर्त त्याच्यामध्ये ऍड केला आहे. कुठे कुठे 3 अंतर्मुहूर्त जोडतात, तर तो करण परिणाम होत असताना तो काळ गृहीत धरायचा तिथे. कारण मुनी बनायसाठी पहिल्यांदा तर त्याला सम्यक्त्वी बनावं लागेल. सम्यक्त्वी झाल्यानंतर परत त्याला काय करावं लागेल? सातव्या गुणस्थानात जाण्यासाठी परत 2 करण करावे लागतात. क्षायोक्षमिक चारित्र्य प्राप्तीसाठी 2 करण परत करावे लागतात. त्यासाठी परत अंतर्मुहूर्त कालावधी लागतो, म्हणून तो ऍड केलेला आहे. नंतर मनुष्य गतीच राहते, कर्मभूमीजच तो जीव राहतो, हे तर ठीक आहे. आता या गुणस्थानामध्ये उदय आणि उदय अनुदय आणि उदय विच्छुत्ती 3चं पहा कोष्टक. उदय, उदय विच्छुत्ती आणि अनुदय. 6वं गुणस्थान आपण 5व्या गुणस्थानाशी तुलना करूनच पाहणार आहोत. आपण 5व्या गुणस्थानात 35 प्रकृती अनुदयात टाकल्या होत्या आणि 8ची उदय विच्छुत्ती होती. आता 2चं बेरीज करायची, 35 + 8 असे मिळून 43 कर्म प्रकृती इथे अनुदयात पाहिजे होत्या. परंतु या गुणस्थानामध्ये 43 मधून आहारक द्विकचा उदय त्या जीवाला सुरू झालेला आहे, म्हणजे होऊ शकतो. म्हणून या 43 मधून 2 प्रकृती वजा केल्या आहारक द्विकच्या, म्हणजे उदयात असू शकतात, म्हणून अनुदयातून काढून उदयात टाकायचे आहे. म्हणून या ठिकाणी 43 मधून 2 प्रकृती काढल्या, 41 प्रकृती या अनुदयात आल्या. या ठिकाणी उदय योग्य मग किती राहिल्या? 122 आणि वजा 41, 81 प्रकृतीचा इथे उदय आहे. आणि उदय विच्छुत्ती जी झालेली आहे ती आता 5 प्रकृतींची उदय विच्छुत्ती झालेली आहे.
उदय विच्छुत्तीत काढायचा आहारक द्विक. आहारक द्विक आपण अनुदयातूनही काढलं होतं आणि इथे उदय विच्छुत्तीत पण टाकायचंय. कारण एकटं हे गुणस्थान असं आहे की याच ठिकाणी आहारक द्विकचा उदय पण असू शकतो आणि याच ठिकाणी त्याची उदय विच्छुत्ती देखील आहे. मी प्रकृती असतात की एकाच गुणस्थानात अनुदय असणारे आणि उदय विच्छुत्ती असणारी, तशी ही प्रकृती आहे आहारक द्विक. कारण 7 पासून पुढच्या गुणस्थानात आहारक द्विकचा उदय त्या जीवाला नसतो, म्हणून इथे उदय विच्छुत्ती आहारक द्विकची. आणि 3 महानिद्रा, स्त्यानकृद्धी, निद्रा निद्रा आणि प्रचला प्रचला, या 3 महानिद्रांची इथे उदय विच्छुत्ती आहे. म्हणजे या ठिकाणपासून पुढे कोणताही जीव जर झोप येईल त्याला तर ती अंतर्मुहूर्त एवढीच त्याची झोपेचा कालावधी असतो. निद्रा कषायाच्या उदयात 1 अंतर्मुहूर्त पर्यंत झोप असते आणि नंतर मात्र परत जागरूक आणि परत झोप अशी स्थिती असते. म्हणून इथे 3 महानिद्रा त्याच्या गेलेल्या, स्त्यानकृद्धी, निद्रा निद्रा आणि प्रचला प्रचला. क्लिअर उदय विच्छुत्तीचं. आता बंध विच्छुत्ती पाहू. आणि बंध बंध अबंध 3 याला म्हणायचं बंध त्रिभंगी. अबंध, बंध आणि बंध विच्छुत्ती. आता परत याचं आपल्याला तुलना 5व्या गुणस्थानाशीच करून आपल्याला लावावी लागते. म्हणून या ठिकाणी 5व्या गुणस्थानामध्ये अबंधात आपण 53 प्रकृती टाकलेल्या होत्या, 67 प्रकृतीचा बंधात टाकलेल्या होत्या आणि प्रत्याख्यानावरण 4 ची बंध विच्छुत्ती होती. 5व्या गुणस्थानातली ही पोझिशन होती आपली. आता 6व्या गुणस्थानात जेव्हा आलं तेव्हा 53 + 4 अशा 57 प्रकृती अनुदयात गेल्या. प्रत्याख्यानावरण कशा आहे हे 4 आणि पहिलेच्या 53 अशा 57 प्रकृती अबंधात गेल्या. म्हणजे या 57 प्रकृतीचा बंध हा 6व्या गुणस्थानवरती मुनींच्या जीवनात होत नाही. मग आता बंध योग्य उरल्या 63 प्रकृती आणि या ठिकाणी 6 प्रकृतींची बंध विच्छुत्ती होते. या 6 प्रकृती आहे, याच्यामधल्या 5 प्रकृती ज्या आहेत त्या अ पासून सुरू होणाऱ्या आहेत. अस्थिर, अशुभ, असातावेदनीय, अयशकीर्ती, अरती आणि शोक. म्हणजे 5 अ पासून सुरू होणाऱ्या प्रकृती आहे. अस्थिर, अशुभ, असातावेदनीय, अयशकीर्ती, अरती आणि शोक. या 6 प्रकृतींचा जर आपण थोडंसं अजून बारीक विश्लेषण केलं तर आम्हाला असं दिसतं की या 6 प्रकृतींचा संबंध आम्ही पहिल्या गुणस्थानात प्रायोग्य लब्धीमध्ये पण पाहू शकतो. क्ल्यू लागलेला आहे. या 6 आम्हाला प्रायोग्य लब्धीमध्ये सुद्धा पाहायला मिळतो. प्रायोग्य लब्धीचं वैशिष्ट्य काय आहे? प्रायोग्य लब्धी क्षयोक्षम होण्याच्या पूर्वीची ही 4थी लब्धी आहे. पहिली लब्धी आहे क्षयोक्षम लब्धी, दुसरी विशुद्धी, तिसरी देशना आणि 4थी प्रायोग्य. या प्रायोग्य लब्धीचं वैशिष्ट्य हे आहे की या प्रायोग्य लब्धीमध्ये जो जीव प्रवेश करतो म्हणजे जीवाचे मंद परिणाम होतात आणि त्यावेळेला त्याला पाप प्रकृतीचा द्विस्थानगत बंध होतो. ज्या पुण्य प्रकृती आहे पुण्य प्रकृतीचा त्याला चतुस्थानगत बंध होतो. नंतर इथेच स्थिती बंधापसरण होतात. म्हणजे स्थितीमध्ये कमी कमी समयाला घेऊन तो स्थिती बांधत जातो, याला म्हणायचं स्थिती बंधापसरण. आणि 4थी विशेषता ही आहे की प्रायोग्य लब्धीमध्ये प्रकृती बंधापसरण होतं. 2 प्रकारचे बंधापसरण, एक स्थिती बंधापसरण आणि दुसरं प्रकृती बंधापसरण. प्रकृती बंधापसरण स्थिती बंधापसरणचा अर्थ सांगितला मी की स्थिती बंधापसरण मध्ये काय सांगितलं की एक एक अंतर्मुहूर्तपर्यंत समान स्थिती बांधतो आणि नंतर स्थिती कमी कमी बांधत बांधत जातो. असं अंतर्मुहूर्तांनी
स्थिती कमी 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 करून बांधत राहतो. याला म्हटलं स्थिती बंधापसरण. आणि प्रकृती बंधापसरण मध्ये परिणामांची इतकी मंदता आहे त्या जीवाला की तो काही प्रकृतींचा आता बंध करत नाही. प्रायोग्य लब्धीमध्ये, करण लब्धीमध्ये आणि सम्यक्त्व प्राप्त झाल्यावर एक अंतर्मुहूर्तापर्यंत एवढा काळपर्यंत काही कर्म प्रकृतींचा तो बंध करत नाही. आणि त्याला म्हटलेलं आहे प्रकृती बंधापसरण. त्या प्रकृतीमध्ये 34 बंधापसरण करतो हा जीव. प्रायोग्य लब्धीमध्ये 34 बंधापसरण होतात. नाव ऐकलेलं असेल बऱ्याच वेळेला. 34 बंधापसरणामध्ये शेवटचं बंधापसरण जेव्हा होतं त्यावेळेला तो जीव त्या ठिकाणी पहिल्या गुणस्थानात प्रायोग्य लब्धीमध्ये अस्थिर, अशुभ, असाता वेदनीय, अयशक कीर्ती, अरती आणि शोक या 6 प्रकृती बांधत नाही. कुठपर्यंत? सम्यक्त्व होऊन एक अंतर्मुहूर्तपर्यंत वेदन करत नाही तोपर्यंत. आणि प्रायोग्य लब्धी संपली त्याची आणि रिव्हर्स गाडी आली तर परत त्याला बंध सुरू होतो. याला म्हटलेलं आहे प्रकृती बंधापसरण. आणि ज्या प्रकृतींची बंधविच्छुत्ती 6व्या गुणस्थानात आहे तर तो जीव पहिल्याच गुणस्थानात प्रायोग्य लब्धीमध्ये देखील एवढी विशुद्धता तिथे प्राप्त करण्या योग्य बनतो. ही विशेषता आम्हाला इथे लक्षात ठेवायची आहे. हे विशेष सांगितलं मी जरा थोडं. आणि यानंतर आपल्याला बघायचं आहे सत्व आणि असत्व आणि सत्व विच्छुत्ती. आता परत सत्वामध्ये आपल्याला बघायचं आहे 5व्या गुणस्थानात ह्या जीवाला किती कर्म प्रकृतींचं सत्व होतं. 5वं गुणस्थान होतं देशसंयतचं. या ठिकाणी सत्वामध्ये त्याच्या 147 प्रकृती असू शकत होत्या. फक्त कोणत्याची विच्छुत्ती केली होती आपण? तिर्यंच आयुची इथे विच्छुत्ती केलेली होती. म्हणजे 5व्या गुणस्थानात तिर्यंच आयु सत्तेत राहू शकत होती आणि 5व्यात मध्ये तिर्यंच आयुची विच्छुत्ती केलेली होती. म्हणजे 147 प्रकृती 5व्या गुणस्थानात सत्वात राहू शकत होत्या. फक्त एक नरक आयु सत्तेत राहू शकत नव्हती. आता तो जीव 6व्या गुणस्थानात आला. आता 6व्या गुणस्थानात आला तर आता तिर्यंच आयुचं सत्व त्याच्या जीवनात नाहीच आहे. कारण आम्ही काल पाहिलं की तिर्यंच आयुचं सत्व त्याला भुज्यमान अपेक्षेनीच असतं, बद्धमान अपेक्षेनी असत नाही. आता तो जीव तर निश्चितपणे मनुष्य पर्याय धारण करणाराच आहे. म्हणून आता त्याला मनुष्य आयुचं सत्व राहील आणि बाकीच्या आयुचं सत्व त्याला असणार नाही. नरकायू आणि तिर्यंच आयुचं सत्व त्या जीवाला असणार नाही. आणि बद्धमानच्या अपेक्षेने जर बघितलं तर त्याला देवायुचं सत्व असू शकतं. म्हणून देवायू म्हणजे 2 आयु काढल्या आणि बाकीच्या 146 प्रकृती त्याच्या सत्वामध्ये असू शकतात. इथे सत्व विच्छुत्ती एकाही प्रकृतीची नाही आणि 2 प्रकृती असत्वात आहे. नरकायू आणि तिर्यंच आयु 2 प्रकृती असत्वात आहे. मला वाटतं इथपर्यंत क्लिअर झालं असावं प्रकरण. काही प्रश्न असेल तर विचारू शकता. बाकीचं प्रकरण सत्व नाही आपण म्हणजे मग उद्याला आपण त्याचा क्षय झाला असं म्हणू का? पाहू. नरकायू आणि तिर्यंचायूचं सत्व नाही म्हणजे मग क्षय झाला असं म्हणायचं? नाही, क्षय नाही म्हणायचा. याचं कारण असं की आता सत्वात किती आयु जास्तीत जास्त राहू शकतात? सत्वात एकच आयु जास्तीत राहील. जास्त किती? एकच. नाही, आयु 2 राहू शकतात. एक भुज्यमान आयु आणि त्यांनी बंध केला असेल तर बद्धमान. म्हणजे 2 आयुचं सत्व एखाद्या जीवाला असू शकतं. आता इथे काय झालं, जो तिर्यंच आयुचा आणि नरक आयुचा सत्ववाला जीव असेल, सत्तेत जरी त्याच्या त्या आयु असतील तरीही तो जीव 4थ्या गुणस्थानाच्या वर जाऊ शकत नाही. या 2 आयु सत्वात जरी असतील, तिर्यंच आयु आणि नरक आयु सत्वात असतील
तर तो हम्म. चौथ्या गुणस्थानाच्या वर जाऊ शकत नाही. म्हणून मी आत्ता क्लिअर केलं की तिर्यंची आयु ही बद्धमान भुज्यमान चालू शकते पाचव्यासाठी. हम्म. पाचव्या गुणस्थानात तो भुज्यमान आयुवाला चालू शकतो. पण समजा एखादा तिर्यंच्या गतीचा जीव आहे आणि त्यांनी तिर्यंच्या आयुचाच बंध केला असेल तर तो पण देशव्रती बनू शकत नाही. म्हणून आणि याला क्षय का नाही म्हणता येत, कारण पाचव्या गुणस्थानातून याची गाडी रिव्हर्स जाऊ शकते. म्हणून याला सत्वविच्छुत्ती नाव दिलं. आणि क्षय मध्ये काय आहे, परत त्याची सत्ता क्रिएटच होऊ शकत नाही. असं आहे का? नाही. म्हणून याला क्षय म्हणायचं नाही, याला सत्वविच्छुत्ती म्हणायचं. कारण समजा तो पहिल्या गुणस्थानात गेला तर पहिल्या गुणस्थानात गेला तर काय होईल, त्याला नरक आयुचे सत्व असू शकेल, बद्धमान असू शकेल. म्हणून त्याला सत्वविच्छुत्ती नाव दिलं, क्षय दिलेलं नाही. ठीक. हो. स्तुती म्हणू. स्याद्वादनय षट्द्रव्य गुण पर्याय और प्रमाण का, जड़ कर्म चेतन बंध का, अरु कर्म के अवसान का, कह कर स्वरूप यथार्थ जग का, जो किया उपकार है, उसके लिए जिनवाणी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है. नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो उवज्झायाणं नमो लोये संवसाहुणं. सर्वांना जय जिनेंद्र.